पब्लिक जय शिवराय पब्लिक श्री स्वामी समर्थ. तुम्ही पाहू शकता मी आलेले हे आमच्या लिंबोनीच्या बागामध्ये. तर काल आम्ही लिंब काढले नव्हते, तर अशा प्रकारे आमच्या लिंबू सडून गेलेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि ही 2 लिंब चांगलेले आहेत. तर आपण एक दिवस जरी लिंब काढणं झाले ना तरी अशा प्रकारे लिंब सडून जात असतात तुम्ही पाहू शकता. आणि लिंब भरपूर जास्तीचे पडलेत कारण तर की आमच्याकडे 2 दिवस झालं पाऊस चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता आमच्या लिंबोनीचा बाग एकदम हिरवा गार असा बाग झालेला आहे. आणि वरती झाडावरती पण भरपूर सारे असे लिंब आहेत. आणि ही आहे आमची लिंब ओढायची आकडी. तर जेवढा जास्त लिंबू असेल लांब तेवढा जास्त आपण अशा प्रकारे ओढू शकतो. आणि लिंबू जवळ आल्यानंतर आपण घेऊ शकतो कारण तर की अडचणीतला लिंबू काढण्यासाठी आपल्याला याची गरज असते तुम्ही पाहू शकता. आणि ही आहे आकडी. ही आकडी म्हणजे आपल्याला झाडावरचे लिंब पाडण्यासाठी याची गरज असते आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही त्याच्या तोंडा आणि असं आकडीनं आपण लिंब पाडू शकता. आणि ही आपल्याला लागत असते ती लिंब ओढण्यासाठी आणि ती लागते आपल्याला लिंब काढण्यासाठी तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता हा लिंबू पूर्ण साईड ही त्याची चांगली आहे पण उलसाक एकदम छोटासा डाग आहे. एवढ्या छोट्याशा डागामुळे एवढा अख्खा लिंबू आपल्याला फेकून द्यावा लागेल कारण तर की एक दिवससुद्धा आपल्या लिंबाला जास्तीचं लेट झालेलं नाही चालत कारण तर की ते लगेच खराब होतात तुम्ही पाहू शकता. आणि तर सध्या आपले इथले 5 ते 7 झाडामधले लिंब वेचून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. आत्ता सध्या आपण 5 ते 6 झाडामधले लिंब वेचून मग मला परत इथं 2-4 राहिलेले आहेत. आणि इकडचं झाल्यानंतर इकडच्या साईडला आहेत 10 ते 12 झाडं. त्यानंतर त्या झाडातले आणि खालच्या साईडला पण भरपूर सारे झाडं आहेत. मला तिथले पण लिंब वेचायचे आणि तुम्ही पाहू शकता लिंबाची क्वालिटी पण आमच्या एकदम छान आहे तुम्ही पाहू शकता. लिंबाची क्वालिटी एकही लिंबू लहान मोठा नाही, एक पूर्ण लिंबू हा सरसकट एकसारखा आहे. एकसुद्धा लिंबू लहान मोठा किंवा असं डाग वगैरे असं काहीच नाही त्या लिंबावरती कारण तर की आम्ही पूर्ण लिंबू हा एकदम चांगल्या प्रकारे घेतो तुम्ही पाहू शकता लिंबाची क्वालिटी आमच्या इकडच्या. आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. आणि शेती करायला वय नाही लागत तर आपल्याला नाद लागतो शेती करण्याचा. आमच्या इकडच्या भागामध्ये लोक शेती करणाऱ्याला हसतात, असं म्हणतात की हां ह्या बायानं काय होणार किंवा तिनं काय करणार असं म्हणतात. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की जर प्रत्येक स्त्रीनं जर मनामध्ये काही ठरवलं ना तर ती करूनच दाखवत असते. मला त्यांना फक्त एकच सांगायचे की तुम्ही लोकांना कमी नका समजत जाऊ. आणि राहिला प्रश्न स्त्रियांचा तर स्त्रिया काही करू शकतात. ते कामाच्या बाबतीत तर प्रत्येक महिलांनी काम केलंच पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे. पण लोक कमी समजतात. कमी समजणाऱ्याचं मला काही देणं घेणं नाही आलेलं. मी माझं काम करणार आणि मस्त रुबाबात जगणार. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि लाईक शेअर आणि सपोर्ट करा.